गुड आफ्टरनून फ्रेंड्स. गुड आफ्टरनून याच्यासाठी की दुपारची वेळ होऊन गेलेली आहे. सकाळी मी आज डोसाचा नाश्ता बनवला होता आणि मी विशाल आणि हर्षदाला आज नाश्ता करायला घरी बोलवलं होतं. काल माझं ॲमेझॉनचं पार्सल आलेलं ज्यात मी माईक आणि स्टँडही मागवला होता, पण तो कसा ऑपरेट करायचा हे काही मला येत नव्हतं. म्हणून मी विशाल आणि हर्षदाला रात्रीच फोन करून सांगितलं होतं की सकाळी तुम्ही नाश्ता करायलाच माझ्या घरी या म्हणून. माझं सर्व आवरून घेतलं मी सकाळी. तोपर्यंत 10:30-11च्या दरम्यान हे दोघं आले नाश्ता करायला. मग त्या दोघांनी नाश्ता केला. त्याच्या आधी आम्ही करून घेतला होता कारण खूप उशीर झाला होता त्यांना यायला. तर मग त्या दोघांनी नाश्ता केला आणि मग मला स्टँडी आणि माईक कसं कनेक्ट करायचं, कसं ऑपरेट करायचं, मोबाईलशी कसं ब्लूटूथ कनेक्ट करायचं, हे सर्व मला त्या लोकांनी गाईड केलं. म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास ते लोक मला हे समजावत होते सर्व कसं ऑपरेट करायचं. त्याच्यानंतर 1.5-2 तासांनी ते लोक गेले घरी. मग मी माझं दुपारी आवरायला घेतलं. सकाळची सर्व दुपारपर्यंतची भांडी साठलेली होती, ती सर्व भांडी वगैरे मी घासून घेतली. सोबतच मुलांचा पण गोंधळ चालू होता, मांजरांचा मस्ती करायचं चालू होतं आणि माझी इथे कामाची घाई चालूच होती. सकाळी मशीनला कपडे लावून ठेवलेले होते, ते पण सुकवायचे बाकी होते. इथे माझी भांडी वगैरे घासून झाली. त्याच्यानंतर मी किचन ओटा आवरायला घेतला. किचन ओटा मस्त धुवून पुसून घेतला आणि इथे गॅलरीमध्ये एक छोटा टेबल ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी भांडी सुकायला ठेवते तिथे नेऊन, कारण त्या जाळीतून पाणी गळत राहतं ना, मग गॅलरीतून येणाऱ्या उन्हामुळे ती चांगली सुकून निघतात. किचन ओटा, गॅसची शेगडी सर्व पुसून घेतलं चांगलं. त्यानंतर माझी फेवरेट प्लेस जिथे मी दिवसभर मोबाईल बघत व्हिडिओ एडिटिंग करत पडलेली असते, ती फेवरेट प्लेस पण पुसून घेतली. फ्रीज पुसून घेतला आणि त्याच्यानंतर सकाळी जे कपडे मशीनला लावले होते म्हटलं ते आता वाळत घालूया, कारण खूप ऊन म्हणजे ऊन उतरायचीच वेळ झाली होती. कपडे मी 2 ते 3 दिवसांनी एकदा मशीनला लावते. 2-3 दिवस असे मशीन मध्येच साठवते आणि मग ते एकत्रच मशीनला लावून घेते, कारण रोज रोज मशीन नाही म्हणजे लावायला परवडत नाही. विजेचं बिल पण तेवढंच येतं आणि पाणी पण तेवढंच लागतं. त्याच्यामुळे 2-3 दिवसातून एकदाच मी कपडे साठवते आणि धुवून घेते. इथे या छोट्याशा गॅलरीत 3 ते 4 मी छोट्या छोट्या नायलॉनच्या दोऱ्या बांधलेल्या आहेत, त्याच्यावरती कपडे सुकवते. आणि एक हॉलमध्ये मोठी गॅलरी आहे बाहेरच्या साईडला, तिथे मोठे कपडे सुकवत असते, पण आज सर्व मी इथेच सुकवून घेतले. कपडे सुकून झाले. इकडे बघा ह्या दोघांची कशी मस्ती चालू आहे, काळू आणि निंबूची. तोपर्यंत चांगलं 4 वाजायची वेळ झालेली होती. चहाचा पण टाइम झाला होता. मुलांना 4 वाजता चहा लागतो. मी तर काही चहा पित नाही, माझी झालेली एनर्जी ड्रिंक घ्यायची टाइम. मी संध्याकाळी पाणी गरम करायला ठेवलं 4-4:30च्या दरम्यान माझी एनर्जी ड्रिंक बनवायला. माझ्या फेवरेट ग्लासमध्ये 2 चमचे मी एनर्जी ड्रिंकची पावडर टाकली आणि इथे चहा पण चढवून घेतला एका बाजूला मुलांसाठी. अद्रक शिवाय चहाला मजा येत नाही आणि घशाखाली चहा उतरत पण नाही घरात कोणाच्या. सगळ्यांनी चहा एन्जॉय केला आणि मी माझं एनर्जी ड्रिंक घेतलं. मस्त कडक कडक पाणी पावडरमध्ये टाकून एनर्जी ड्रिंक एन्जॉय